2 वर्ष सतत लढा देत आहेत आणि कालपासून एक त्यांच्या मागे धोक्याची घंटा लागली, कारण त्यांच्या कटाचा कट रचला जातोय त्यांच्या खुनाचा, आणि याची सुपारी जवळपास 2.5 कोटीची सुपारी देण्यात आल्याचंही बोललं जातंय. आणि त्या सुपारी घेणाऱ्यांना 2 जणांना पोलिसांनी अटक केल्याची अशी बातमी आहे. याबाबत आपण जरांगी पाटलाशी बोलणार आहोत. दादा, गंभीर प्रकारे तुमच्या खुनाचा कट रचला जातोय, सुपारी दिली जाते. नाही, हे सत्य आहे की कट शिजला गेला, हत्या घडून आणणं किंवा घातपात करणं ह्या गोष्टी आता सगळ्या उघड होतीलच. आपले जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब स्वतः त्याच्यात लक्ष घालून आहेत. ते तर दूध का दूध पाणी का पाणी होईल ते नाकारता येणार नाही. ही कट षडयंत्र खूप मोठ्या व्यक्तीने शिजवलंय, हे सत्य. आता ते तपासात येईलच, तपास करतीलच. मी याच्यावरती सविस्तर सकाळी 11 वाजता बोलतो, उद्या सकाळी पत्रकार बांधवांच्या समक्षच उद्या बोलू. मी जरा ऐकतोय त्या पुरावे जे आहेत ना, ते रेकॉर्डिंग आमकं तमकं ते थोडं ऐकतो, म्हणजे लक्षात येईल काय. पण बाळ, तुला सांगतो, तो लय चुकीच्या ठिकाणी हात घातलास, एवढं लक्षात ठेव. असले उष्टे खरकटे लय बघितले आम्ही, असले बाडगे. तू लय चुकीच्या ठिकाणी हात घातलास, तू लय चूक केली बाळा, तू हे ध्यानात ठेव. कारण मी करून घेणाराला म्हणतो, हे चुकीचं पाऊल तू उचलायला नको होतं. करणाऱ्यांपेक्षा करून घेणारा, हे असले खरकाटे, असल्या झॅटू ज्याला आम्ही मोजतच नाहीत. आम्ही मराठी आहेत एवढं ध्यानात ठेवू. तू आता लय चुकीचं पाऊल उचललंस आणि चुकीच्या ठिकाणी हात घातला, त्याच्यावर तर मी उद्या बोलणारच. मी आज बोलणार नाही, फक्त मराठा बांधवांना एवढंच सांगतो, मी यांचे पाठ पुरायला खंबीर आहे. तुम्ही फक्त शांत राहा. यांचे पाठ पुरायला मी खंबीर आहे. बघू अंतिम नाड्याला आल्याच्या नंतर बियाला नाही ठेवायची वेळ आली तरी बघू, वेळ आल्यावर. सध्या तुम्ही शांत राहा. मी यांचे पाठ पुरायला खंबीर आहे. जर यांच्यात यांनी रचलेलं कट षडयंत्र हे जर यांचं टोळीचं गँगवारचं म्हणूया, ते काय असेल ते मला नाही माहिती. त्याच्यात ते काय ते भेदून जर आपण माहिती काढू शकतो, तर आपण सुद्धा एवढे कच्चे नाहीत, एवढे कच्चे नाहीत. कारण त्यांनी आतापर्यंत केलेल्या आणि पुढं होणाऱ्या घटना कधी कळू दिल्या नाही. व्हायच्या अगोदर जर माहीत होतंय, याचा अर्थ आपण सुद्धा कच्चे नाहीये, आपण सुद्धा लांब हात टाकू शकतो. हे त्या खरकाट्या उष्ट्या नेत्यांनी सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे. बेटा, तू लय चुकीच्या ठिकाणी खेटलास, ठीक आहे. मी काहीच बोलत नाही आज याच्यावरती. फक्त माझ्या मराठा बांधवांनी शांत राहावं, कारण आज आंतरवलीकडे एवढी गर्दी व्हायला लागली. ठीक आहे, माझ्या समाजाचं माझ्यावरती प्रेम आहे. मी रक्त जाळायचीच नाही समाजासाठी वेळ, तर रक्त सांडायची वेळ आली तरी सांडायला मी भेट नाही या समाजासाठी. त्यामुळे मी माझं जीवनच अर्पण केलं. त्यामुळे मारायला आणि फारायला आणि भेट नाही मी कोणाला. पण माझ्या समाजाने फक्त शांत राहावं. मी यांची पाठ पुरायला खंबीर. याच्यामध्ये 2 नेत्यांचे नावं आहेत असं कळतंय की 2 नेते या कटामागे आहेत. पहिलं ना, आमचे जालन्याचे SP साहेब शेवटपर्यंत जातील याची खात्री आहे. देवेंद्र फडणवीस साहेब हमेशाच कसल्याही कारणात आदेश देतात, कारवाई करतात, चौकशीला घेतात. बघू आम्ही याच्यात. फडणवीस साहेब आदेश देतात का खोलापर्यंत जाण्याचे, त्याला चौकशीला घेण्याचे, किती गांभीर्यानं दखल घेतात फडणवीस साहेब, हे लक्षात येईल. समाज बघतोय ना आता किती गांभीर्यानं फडणवीस साहेब हा विषय घेतात. हे गंभीर आहे, हे मात्र खरं आहे. पण यांच्या करणाऱ्यांची पाठ पुरायला आम्ही खंबीर आहे, त्याचे काय टेन्शन नाही. पण जो करून घेतोय, करणारापेक्षा म्हणतोय मी तुम्हाला, याने खूप मोठी चूक केली त्याच्या आयुष्यात. त्याने लय चुकीच्या ठिकाणी हात घालायचा प्रयत्न केला. मी बाळ मराठा आहे, मी मराठा एवढं ध्यानात ठेव. तुझी सगळ्याची पाठ पुरवायची ताकद आहे माझी. तू आता चुकीच्या ठिकाणी घुसलास, ठीक आहे,
मी काय बोलत नाही त्याच्यावरती. तपास चालू आहे, त्याच्यामुळं मला आज काहीच बोलायचं नव्हतं याच्यावरती. पण इथं जी मराठा समाजाची गर्दी व्हायला लागली त्यामुळं मला मीडियाच्या बांधवांना बोलावं लागलं की मी एकदम चांगला आहे, व्यवस्थित आहे, काही काळजी करायची नाही. 6 करोड मराठ्यांचा आशीर्वाद आहे. तुमच्या लेकराबाळांसाठी मी लढतोय, तर तुमचा आशीर्वाद आहेच ना. काही होत नाही मला. मी पण एवढा कच्चा नाही, कारण क्षत्रिय कुळात वाढलेल्या अवलाद आहे आमची. त्यामुळं शत्रूच्या छावण्या कशा उधळायच्या हे आम्हाला चांगलं माहिती आहे. आणि हे तर लय चिल्लर आहे, हे नेता लय चिल्लर आहे. तुला मी गिनीत बी नाही, मोजत नाही, पण आता मात्र तो चुकीच्या ठिकाणी हात घातलास हे लक्षात ठेव. मी ते जरा सगळं ऐकतोय, बघतोय. त्याच्यामुळे उद्या सकाळी 11 वाजता मी सविस्तर मांडणार याचं पत्रकार परिषदेत, सविस्तर सगळं सांगणार. पुराव्या सहित म्हणलं तरी मी मांडणार आहे. पण SP साहेब सुद्धा याच्यात खोलात घुसणार आहेत. आता कोणाला सोडणार नाही, कारण ते त्यांची बाजू कमकुवत होईल, पोलीस बांधवाची बाजू कमजोर होईल असं SP साहेब जालना जिल्ह्याचे करणारच नाही याची खात्री आहे. आणि त्यातले त्यात फडणवीस साहेब सुद्धा गांभीर्याने दखल घेतील आणि याचा आता शेवटचा माणूस तो नेता त्याचा आता शेवट करतील याची आम्हाला खात्री आहे. नाही केलं तर पुढे बघू काय करायचंय काय नाही. आहे त्यात शिंदे साहेब लक्ष ठेवून येत, अजितदादाही लक्ष ठेवून असतील, बघूयात ना. पण माझं मराठा समाजाला एवढं सांगणं आहे, थोडं तुम्ही फक्त संयमानं शांततेनं घ्या. कारण इकडं जी अंतरवालीकडं गर्दी उसळायला लागली बांधवांची, तुमच्या भावना आहेत, तुमचं प्रेम आहे, माया आहे, ठीक. पण मीच या खंबीरीने यांना पुरून राहिला. त्यामुळे तुम्ही शांततेने घ्या, बघू. उद्या मी प्रेसमध्ये सगळं क्लिअर करणार आहे. शांत राहावा, कारण करणाऱ्या नेत्याला वाटत असं आम्ही शान आहेत. आमचे सुद्धा पोरं मराठ्यांचे खूप विचित्र आहे. त्यामुळं मी खंबीर आहे. मराठा बांधवांना सांगतो, थोडं आपलं शांततेने घ्या. दादा, तुम्ही 2 वर्ष झाले आंदोलन करताय, अनेक ठिकाणी प्रवास केले, मोर्चा काढला, सभा घेतल्या. हे षडयंत्र कधीपासून चालू आहे तुम्हाला असं वाटतं? केव्हापासून शिस्त आहे? मी वेळोवेळी सांगत होतो का नाही, आपली TV9 साक्षाल आहे. आणि मी प्रत्येक पत्रकार बांधव यायचे सगळ्या चॅनलचे त्यावेळी सांगायचो. मला काही बातमी माहिती कळाली की मी सांगायचं असं होणार आहे. कुठं खोट्या रेकॉर्डिंग बनवू, कुठं खोटे व्हिडिओ बनवू, याला वेगळ्याच एक टीम करायची आणि त्यांना पैसे पुरवायचे. काही आमच्यातलेच पडायचे, त्यांना काही पत्रकार परिषदा घ्यायला लावायचे, त्यांना काही पुरवायचं. मग आता कुठंच गठत नाही. एखादा माणसं काय असतो, कोणाला जर शरण नाही आला ना त्याला बदनाम केलं जातं. मग मी माझ्या जातीच्या लेकराला आता उंचीवर न्यायला लागलो. माझी जात उंचीवरती चालली, जातीची प्रतिष्ठा वाढायला लागली, हजारो करोड रुपये फायदा व्हायला लागला सगळ्यांचा मिळून समाजाचा. मग याला आता बदनाम करा, हे असे असे काहीतरी चालायचं नाहीच होत ना. मग असा सामूहिक कट रचायचा, त्याच्यात नेत्यांनी सहभागी व्हायचं आणि त्यांनी हे सगळं पुरायचं त्यांना. आणि काय म्हणूया त्याला पण मग ते हत्या, खून किंवा काय जे असेल ते घडून आणायचं. आता ते काय आहे का नाही, काय सत्य काय सत्य नाही हे SP साहेब, पोलीस प्रशासन ते सिद्ध करण. किंवा त्यांना काही मुख्यमंत्र्यांना वाटलंच मराठ्यांची दखल घेतली पाहिजे, तर ते आणखीन यंत्रणा दुसरी उच्चस्तरीय लावू शकते. ते आता या मुळाशी जायचं. किती दिवस आता मुख्यमंत्री म्हणून किंवा गृहमंत्री म्हणून आपण हे जे जनतेवर अन्याय करतात हे नेता, याचा तरी किती दिवस सहन करून आपलं सरकार बदनाम करून घ्यायचं. त्यापेक्षा याचा शेवट होऊ द्या. आता खरं काय ते आता शोधूच, तर ते शोधतील, कारण ते स्पष्ट बोललेलं आहे सगळं. अशा टायमाला जर गृहमंत्री फडणवीस साहेब लक्ष घालणार नसतील तर मराठ्यांशी देणं घेणं नाही असंही होऊ शकतं. पण आम्हाला ती शंका नाही, मी ती खरं ते सांगतो. आम्हाला वाटतं आता ती 3-4 वेळेस त्यांनी हे विषय सोडलेले असतील अशी शंका आहे आम्हाला. आता नाही सोडतील असं वाटतं, कारण आता परिसीमाच गाठली त्याने खूप चुकीच्या ठिकाणी हात टाकला. आता मात्र तिथपर्यंत जातील. बस म्हणते ना, आता याचा शेवट करा. सरकार बदनाम होण्यापेक्षा, याला हमेशा सोडून देण्यापेक्षा किती प्रकरणात त्याला सोडायचं आणि मग याच्यात बी सोडायचं. त्यामुळं आम्ही खंबीर आहेत. माझं एकच सांगणं आहे, समाजाला शांत राहावा. आणि गृहमंत्री सुद्धा फडणवीस साहेब खंबीर दखल घेऊन त्याला सुद्धा आता चौकशीला घेतील. दूध का दूध पाणी का पाणी करतील, लांबून लांबून काही करतील असं आम्हाला आता वाटत नाही. आणि आम्ही तर सांगितलेलं आहे, या असं असं कळालंय, हे बघा, चौकशा करा.
आता ते करतील नाही करतील ते त्यांचा भाग. आमच्या वतीनं आम्ही सांगितलंय, नंतर आम्ही बघू. तुमचा पण कोण नेते आहे त्याच्यामागे, कोणाचा रोष आहे तुमच्यावर, कोणाचा राग आहे एवढा? रागाचा काय संबंध आहे, रोषाचा काय संबंध आहे? सरळ नावच येते त्याच्यात. त्यात काय आम्ही घेतोय का काय घेतोय, सरळ बोललं जातंय त्याच्यात. ते आता ऐकतोय मी त्याच्यावर आत्ताच डायरेक्ट काय बोलत नाही. उद्या सकाळी 11 वाजता नावासहित घ्या. आज काय काय होतंय काय काय नाही ते काय चौकशी करताय, कारण तपासाचा भाग आहे, आपण त्याच्यात डिस्टर्ब करू नये म्हणून मी काहीच बोललो नाही. आज बोलणार सुद्धा नव्हतो मी. त्याच्यालाच बघू, कारण ते आता चौकशीचा भाग आहे पोलीस प्रशासनाचा. ते आता चौकशी करतील त्या पद्धतीने. आपण कशाला चबडक करायचं, आपलं सांगायचं काम होतं हे खरं आहे का खोटं बघा, ते बघतायत. म्हणून आता त्याच्यावर काय बोलायचंच नाही. उद्या त्याला बघू आपण सविस्तर त्याच्यावरती. उद्या कोणी जो कोणी या गटामागे आहे त्याचं नाव पुढे घेणार का तुम्ही, किंवा जे पुरावे तुमच्याकडे आहात ते माध्यमासमोर मांडणार आहात का? मग का नाही म्हणणार. आता याच्यापेक्षा काय असतं आणखी, तुम्ही बार जीवावरच जर उठायला लागले, याच्यापेक्षा अंतिम काय असतंय, याच्यापेक्षा अंतिम काय असतं. तुम्ही एखाद्याच्या जीवावरच जर उठायला लागले तुमच्या त्या नीच राजकारणासाठी, तर बेट्या आता खरंच तू चुकीच्या ठिकाणी हे झाला. तो आतापर्यंत केलेलं षडयंत्र, रचलेले कट कुणी भेदले नाहीत, तो साखळी पुरी भेदली आम्ही. तो आता तरी ओळखून घ्यायला पाहिजे की आपण कमजोर झालो, आपले नीट झक मारा. तुला मला नाही वाटत सरकार सुट्टी देईल, आणि तू तर आता चुकीच्या ठिकाणी खेटलायस बाळा. तू मला खेटलास ना आता, ठीक आहे. नक्कीच हे होते मनोज जरांगे पाटील. आणि जो कोणी या कटामध्ये ज्यांनी सुपारी घेतली आणि त्यांनी सुपारी दिली यांची नावे उद्या जरांगे पाटील 11 वाजता प्रसार माध्यमांसमोर जाहीर करतील, आणि त्यांचे जे पुरावे आहेत तेही प्रसार माध्यमांसमोर ते मांडणार आहेत. कॅमेरामन हर्षद निकमसह संजय सरोदे, TV9 मराठी, अंतर्वादी सराटी, जालना.